नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। उर्वरित लाडक्या बहिणींना 1,500 रुपये या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा। लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये कोणत्या दिवशी खात्यात जमा होणार आहे याविषयीची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढे आपण लाडक्या बहिणीविषयीची अपडेट देखील आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता 6व्या महिन्यात प्रवेश करत असताना या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना, निराधार महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत दिली जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 28 जून 2024 रोजी केलेली घोषणा या योजनेचा आतापर्यंत लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे। या योजनेची प्रगती म्हणून वर्तमान स्थिती आतापर्यंत 6वे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले असून जानेवारी 2025चा 7वा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून मित्रांनो 24 जानेवारीपासून पहिल्या टप्प्यात सुमारे 1.10 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात आलेले आहे। उर्वरित पात्र लाभार्थ्यांना 26 ते 30 जानेवारी या कालावधीत त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात गेलेली आहे। अर्ज प्रक्रिया आणि प्रतिसाद या योजनेसाठी 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे घेत होते। त्यानंतर कालावधीनंतर तब्बल 2,10,00,000 महिलांनी अर्ज सादर केलेला आहे, जे या योजनेच्या व्याप्तीचे घटक आहेत। अर्ज प्रक्रियेसाठी शासनाने विशेष पोर्टल हे जारी केलं होतं, त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप हे देखील होतं। या योजनेसाठी पात्र निकष असे होते की पात्र निकषमध्ये महत्त्वाचे स्पष्टीकरण महिलांनी व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे। त्यांनी सांगितले की योजनेची सुरुवात करताना जे निकष ठरवण्यात आले आहे त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाही। याशिवाय महत्त्वाचा एक निर्णय म्हणजे आतापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडून तो परत घेण्यात जाणार नाही। दुहेरी लाभ संदर्भात स्पष्टीकरण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांबाबत स्पष्टीकरण देताना मंत्री तटकरे यांनी सांगितलेलं आहे। एक व्यक्तीला एकाच योजनेचा लाभ घेता येईल। जर एखाद्या महिलेला आधीपासून कोणत्या सरकारी योजनेचा लाभ भेटत असेल तर त्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। योजनेचे उद्दिष्टे आणि दूरगामी परिणाम। या योजनेचे मुख्य उद्दिष्टे महाराष्ट्रातील गोरगरीब निराधार महिलांच्या आर्थिक परिस्थितीसाठी ही योजना सुरू केलेली आहे। दर महिन्याला 1,500 रुपये मदत ही महिलांना दिली जात आहे। या योजनेमुळे महिलांच्या नियमित उत्पन्नात स्रोत मिळाला असून त्यांना ते पैसे दैनंदिन जीवनामध्ये कामी येत आहे। या शासन यापुढे योजनेचे सुरळीत संचालन करण्यासाठी वचनबद्ध आहे। प्रत्येक पात्र लाभार्थी महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार आहे। तसेच योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नियमित आढावा घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील महिलांना सक्षमीकरणासाठी टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे। योजनेचे यशस्वी अंमलबजावणीमुळे लाखो महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण यापुढे आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।